नमस्कार भावांनो बहिणींनो, आज तुमची ताई जाणार आहे बाहेर तर थोडा व्हिडिओ काढीन मी. जर गर्दी नसली तर मग म्हणलं आता आपण बाहेरचा व्हिडिओ काढूनच आणावं थोडासा. आता नवीन काहीच नाही तर आज मग विचार आहे थोडासा बाहेरचा व्हिडिओ काढायचा. तर पाहिजे आता हरसू भया जर हो म्हणलं तर पण आज नक्की काढायचा आहे, म्हणजे काढायचा आहे थोडासा काहीतरी. घरातून लय व्हिडिओ झालेत आणि बोलून लय झालेत. आता सोल्याची भाजी बनवली, जेवण झालेत आमचे. तुमच्या दाजीचं जेवण राहिले, आता थोडेसे भांडे ते घासायचे. रात्री भाजीपाला घेऊन आलते ते. गोबी आणली, भेंडी आणली, शेंगा आणल्या होत्या लय मोठ्या. मस्त ढवळशी पीत फुलं आणले, वांगे आणलेत. तर इकडं वजन असं हे येतंय ना, हे तर आपल्या इकडे सगळं काढून देते ते पानं हे त्याच्या सगळं वजन होतं. इकडं असं आहे, काढून देत नाही. वांगे आणले होते, शेंगा. तर आता म्हणलं आपण व्हिडिओ काढेल असला तर एवढं काही टेन्शन राहत नाही. केस धुतलेत तर केस पण सुकले नाही. आता सगळे कामं झालेत. आता थोडेसे भांडे ते भांडे घासून घ्यायचे. जर आज मग विचार आहे बाहेर गेल्यावर थोडासा व्हिडिओ बाहेरचा काढायचा म्हणून आता असं करायचंय मला. आता हरसू भैयाला म्हणलं चाल थोडंसं. दाजी जायले कामाला, त्याला जर व्हिडिओ घ्यायचं असलं तर ते लय लवकर जातात. तर ते मला वाटतंय त्याला घ्यावा म्हणून. मग ते पण मस्त बोलतात पण टाईम नसतोय. आणि पहिलं कसं होतं गावाकडं सगळा परिवार लेकरं बाळं मग लय लवकर एवढं व्हायचे, काही वाटत नव्हतं. आई बाबाला ह्या व्यवस्था माझ्या बाबाला मी घेतलं पण नाही एवढं. म्हणजे बाबा समाचार पाहायचे सारखे सारखे, मग त्याच्यामुळं म्हणलं बाबाला घेतलंच नाही मी. मग आई तरी पण एवढी तेवढी यायची. पण मग मी व्हिडिओ काढत असले तर आई घरातले कामं करायची. म्हणजे जाय ताई तू चांगल्या ठिकाणचं वातावरण काढ म्हणजे. लाईट बंद केलता म्या तर मग आईचं चालूच राहत, ताई जाय तू घरातले कामं मी करते, तू बाहेरचे चांगल्या चांगल्या ठिकाणचे आण. तरी मग आईची इच्छाच राहिली गजानन बाबाच्या मंदिरावर जाय म्हणजे आई व्हिडिओ काढ म्हणून. मी काढला होता पण मी पाठ केली त्या गजानन बाबाकडं. त्याच्यामुळं मग आई म्हणे घेऊ नको टाकून. ताई मग डिलीट मारला टाकायच्या आधी, असं झालं. तर नाहीतर मग आता कधी जर गावाकडे गेले मी तर मस्त परत मग चांगल्या चांगल्या ठिकाणचे काढीन. आता काय मी ह्या दिवाळीचं त्याच दिवाळीला जाते, मी काय सारखी गावाकडे जात नाही. ताईचे केस पण नाही सुकले तुमच्या, लय गळ लागली. मग त्याच्यामुळं केस पण धुतले तर मोकळे सोड वाटत नाही, वाटते जेवणात निघतील म्हणून. लय गळते, जागी जागी केस पडेल असते. तर उश्यावर जर झोपलं तर तिथं पण केस गळते. तर मग वाटते मग नकोच, बुचुडा मारेलच असतोय सारखा. आता मस्त तेल लावणं चालू करायचं केसाला. तुमचे दाजी लय बोलते, आई लय बोलते, म्हणते केसाला तेल लावलं तेव्हा मग केस वाढते. तशी तर वाढ आहेच केसाला. तेल लावणं 2-3 वर्षापासून लावत नाही मी. छकू तशीच करते. आता हरसू भैयाला झाली सर्दी तर डॉक्टरनं सांगितलं हरसू भैयाला गरम पाणी द्या. तर गरम पाणी करून ठेवलं होतं, पण हरसू भैयानं 2 गिलास पेले त्याच्यानंतर नाही म्हणू लागला. ताण जात नाही म्हणे मम्मी, असं असतंय हरसूचं नाही चालू होतं. मग म्हणलं नाही म्हणतोय तर जाऊ द्या, ते नको 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 करतोय असं चालू असतंय भैयाचं. तरी पण दाजीच्या चोरून त्यानं थंड पाणी पिले. मग ते बोलते ते पण गावाकडे असल्यावर व्हिडिओ पाहतात. ते घरी जायला होते तेव्हा व्हिडिओ पाहायचे असे. इथं मग एक लोकेशन येतं, इथं काय व्हिडिओ पाहत नाहीत. आता मस्त एवढे भांडे घासायचे. 2-1 वाजता येतील ते. आता 2-2:30 वाजतीलच घरी यायला, म्हणजे कधी कधी उशीर होते. आता नाही नक्की, पहिलं बरोबर 2चाच टाईम होता. तर आज मला आता 12चा टाईम आहे. 12 वाजले म्हणजे मला सकाळी भूक लागते. मग भैया शाळेतून येतोय, पण आज रविवारी आज काय उठलं नव्हतं आम्ही. पण आता काय घरी म्हणजे नाश्ता कोणी करत नाही, भैयाला बरं वाटत नाही, दाजी काय नाश्ता करत नाही. मग त्याच्यामुळं काय आता कामच राहत नाही सकाळचे. म्हणजे मग मी काय बिस्किटाचा नाश्ता करते. तर व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आता ताईला काय एवढे घरातले कामं राहू नाही राहिले, पण व्हिडिओ काढायला उशीरच होतोय. स्वयंपाक करा, हे करा ते करा. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.